शाळेमध्ये असलेला एक मुलगा ज्याला नाटकात अभिनय करता येत नाही म्हणून काढून टाकण्यात आलं होतं. अशा एका मुलाला आयुष्यात बालगंधर्वांची भूमिका मिळणं, लोकमान्यांची भूमिका मिळणं, काशीनाथ घाणेकरांची भूमिका मिळणं, म्हणजे इतका विचारही कधी केला नव्हता. स्वागत करूया अभिनेते सुबोध भावे. मला असं वाटतं की शूटिंग करणं खूप सोपं आहे. चांगली माणसं एकत्र आली, हुशार माणसं एकत्र आली, तंत्रज्ञ आणि अभिनेते, की शूटिंग होऊन जातं. सहज होतं. हो, आपल्याकडे परीकथा नाही, आपल्याकडे फेरी टेल्स नाही. फेरी टेल्स नाहीयेत. त्यामुळे आपल्याला जर परीकथा बघायच्या असतील, फेरी टेल्स बघायच्या असतील, तर आपल्याला डिझनीचे पिक्चर बघायला लागतात. आणि आपण मात्र आपल्याकडच्या जुन्या अत्यंत उत्तम अभिजात मराठी कलाकृतींवरती आपण काहीतरी वेगळं करायचं धाडस करत नाही आहोत. इतकं लोकांना गृहीत धरून आपण काम नाही करू शकत. एक उत्सुकता असते, एक हुरहुर असते की त्यांना हे रुचेल का, त्यांना हे आवडेल का. मला असं वाटतं अपेक्षापेक्षा सुद्धा विश्वास त्यांनी ठेवलाय आणि तो विश्वास ठेवल्यानंतर त्या विश्वासाला पात्र उरणं हे मला असं वाटतं की आपलं काम आहे. त्या विश्वासाचं दडपण मी म्हणणार नाही, पण त्या विश्वासाची किंमत आहे मला. किंमत आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.